पुढे जाऊया। पुढची महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी बैठक पार पडली। या बैठकीत शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या। शरद पवारांनी या बैठकीत पक्षाने भाजपसोबत युती करू नये अशा सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मूळ ओबीसींना उमेदवारी द्यावी, जर मूळ ओबीसी प्रमाणपत्रधारक उमेदवार मिळाला नाही तर कुणबी प्रमाणपत्रधारक उमेदवाराचा विचार करावा अशा सूचना दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। दरम्यान बैठकीतली इनसाइड स्टोरी नेमकी काय आपण बघूया। कोणत्याही परिस्थितीत भाजपासोबत युती नको असं शरद पवारांनी सांगितलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवारांना संधी द्यावी असा सुद्धा मुद्दा या चर्चेत आला। मूळ ओबीसींना कुठेही दुखवू नका अशी सुद्धा सूचना केलेली आहे। तसंच ओबीसी उमेदवार नसलेल्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र धारकांचा विचार करण्याची सुद्धा सूचना केली आहे। दरम्यान निवडणुकांच्या तोंडावरती मनसे आता ऍक्शन मोडवरती आलेली आहे। मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी 1 ते 2 जणांची निवड करण्यात आली आहे। मतदानाच्या दिवशी दुबार मतदानासाठी येणाऱ्यांवरती मनसे नजर ठेवणार आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात ड्रोन उडवल्याचा प्रकार समोर आलेला होता। ड्रोनद्वारे मातोश्रीवरती नजर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। मात्र या प्रकरणावरती आता पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय। MMRDA परवानगी घेऊनच ड्रोन उडवल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। परिसरातल्या सर्व्हेसाठी परवानगी घेत ड्रोन उडवल्याचं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलंय। BKC खेरवाडी परिसरात ड्रोन उडवल्याचं पोलिसांनी सांगितलंय। मगाशी म्हटलं की थोडी वाढ मुंबईचे पोलीस सक्षम थोडी वाढ त्याच्यामागचं सत्य येईल। आता त्यांचा बार पुष्का ठरला। आता निश्चित झालं की MMRDचं जे काही सर्वेक्षण सुरू आहे त्याकरता ड्रोन आहे। त्याच्यामुळे मला वाटतंय हा उत्तरच नको प्रश्नाचं। त्यांना सहानुभूती संशय आम्हाला कसे दबाव आणताय, आमच्यावर पाळत ठेवताय। मला तर लढीचा डाव नका खेळू ना, मैदानात या लढा जिद्द होत असते। अनेक महत्त्वाची बातमी जळगावमधून आहे। जळगाव शहरातील तांबापूर परिसरात 2 गटात तुफान दगडफेक झाली आहे। क्रिकेट खेळण्याच्या वादातून 2 गटात हा राडा झालाय। तांबापुरा परिसरातील टिपू सुलतान चौक आणि गवळीपाडा चौकामध्ये 2 गटात तुफान दगडफेक झाली आहे। या घटनेनंतर पोलिसांनी या भागामध्ये बंदोबस्त वाढवलेला आहे तर नागरिकांना शांततेचं आवाहन सुद्धा केलं आहे। आज दुपारच्या वेळेस मेरून तलावाच्या खाली जो JK पार्क आहे त्या ठिकाणी क्रिकेटची मॅच दर रविवारी खेळली जाते। त्यामध्ये वाद होऊन त्या मॅच संपल्यानंतर ते मुलं घरी आल्यानंतर दगडफेक झालेली आहे। 2 गटात वाद झाला आहे। हो। आणि यामध्ये आतापर्यंत कोणी जखमी झालं किंवा काय? अजून कोणी जखमी झाल्याचं अजून काही तशी माहिती मिळालेली नाही।